तिकडे दिल्लीतल्या अग्नितांडवानंतर मुंबई महापालिका प्रशासन खडबडून जागा झालंय। दिल्लीमध्ये हॉटेलला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता मुंबईतले सर्व हॉटेल्स, बार, जिमखाने तसंच मॉल्सचं फायर ऑडिट करण्याचा महत्त्वाचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय। आजपासून मुंबई मनपाकडून विशेष तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे। त्याचबरोबर अग्निसुरक्षा धाब्यावर बसवणाऱ्या बार आणि हॉटेल्सची अनधिकृत बांधकामं तसंच शेड्सवर कारवाई करण्याचा धडाका सुद्धा मुंबई मनपानं सुरू केलाय। 28 डिसेंबर 2017ला कमला मिलमधल्या मोजो बिस्ट्रो पबमध्ये आग लागली होती आणि या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे पुन्हा तशीच दुर्घटना घडू नये यासाठी आजपासूनच फायर ऑडिट केलं जाणार आहे। आणि आता गावाकडच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 353व्या तारखेनुसार राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर शिवभक्तांचा महासागर कालपासूनच दाखल झालाय। आज छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत राज्याभिषेक सोहळा पार पडेल। मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झालेत। होळीच्या माळावर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली आहेत। यामध्ये तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मैदानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली आहेत। ही प्रात्यक्षिकं पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। स्वतः युवराज छत्रपती श्री संभाजी महाराज होळीच्या माळावरच्या मैदानावर उपस्थित राहत या प्रात्यक्षिकांचा आनंद त्यांनी घेतलाय आणि त्यांचं कौतुक केलंय। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या आदल्या दिवशी रोहित पवार हे छत्रपतींच्या चरणी नतमस्तक झाले। यावेळी त्यांनी राज्यातल्या बलाढ्य शक्तीपुढे लढण्याची ताकद मिळण्याची प्रार्थना केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यूची सुरू असलेली चौकशी आणि आम्ही लढत असलेल्या लढ्याला शक्ती मिळावी यासाठी या बलाढ्य शक्तीपुढे लढण्याची त्यांनी ताकद मागितली आहे। पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार आहे। विद्या प्रतिष्ठानाच्या अंतर्गत टेक्नॉलॉजी ऑन व्हील्स या उपक्रम सुरू होतोय। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचा याचा उद्देश आहे। दरम्यान आज पुण्यात शरद पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित असतील। शुक्रवारी झालेल्या वादळी वारा आणि पावसाचा पुण्याच्या इंदापूर तालुक्याला मोठा फटका बसलाय। इथल्या केळीच्या बागा अक्षरशः आडव्या झाल्यात। भाजीपाला पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय तर काही घरांनाही फटका बसलाय। या नुकसानीची पाहणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून केली जाणार आहे।